इथं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेत आहे. इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बारीक बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. मी आता सगळी कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतलेली आहे. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7-8 आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. थोडंसं आवळपडधोबडच मिक्सरला ते फिरवून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. इकडं कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली आणि त्यामध्ये ही कोथिंबीर टाकून छान तेलात आधी परतून घेतली. नंतर जे मिक्सरमध्ये आपण जे वाटण घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून मस्तपैकी हलवून घेतलं. कढई थोडीशी कलंडली माझ्याकडून आणि आत्ता ही आपली कोथिंबीरीची भाजी तयार.